पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। करंजाडे येथे परमपूज्य गगनगिरी महाराज आणि स्वर्गीय सदाशिव तुकाराम साबळे यांच्या आशीर्वादाने 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट श्री दुर्गामाता मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आला। या प्रसंगी गगनगिरी महाराजांचे शिष्य गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी उपस्थिती दर्शवत दुर्गामातेचे मनोभावे दर्शन घेतले। असंख्य भाविकांनी दुर्गामातेला वंदन करत आशीर्वाद घेतले। करंजाडे येथे स्वर्गीय सदाशिव साबळे आणि परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने दुर्गामातेचे मंदिर 2000 साली उभारले। या मंदिराला 25 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे हे मंदिर जीर्ण झाले होते। साबळे परिवाराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले। यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। 8 ऑगस्ट रोजी गणेश पूजन, पुण्यह वाचन इत्यादी नामस्मरणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली। 9 ऑगस्टला होम हवन करण्यात आले। सायंकाळी देवीची दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावदेवी भजनी गारुड मंडळाचे दिंडी भजन करण्यात आले। तर रात्री 9 वाजता आदई येथील दत्तप्रासादिक भजन मंडळाचे संगीत भजन आयोजित करण्यात आले। रविवारी 10 ऑगस्ट रोजी कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। गगनगिरी महाराजांचे शिष्य गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून महाआरती करण्यात आली। तर दुपारपासून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात असंख्य भाविक, मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार विक्रांत पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून दुर्गामातेचे मनोभावे दर्शन घेतले। या गावचे स्वर्गीय माजी सरपंच सदाशिव साबळे आणि ह्यांनी त्यावेळेला बांधलेलं हे मंदिर आता त्याचा जीर्णोद्धार विनोद साबळे आणि त्यांच्या सर्व कुटुंबीय आणि ग्रामस्थ या सगळ्यांनी मिळून आज केलेला आहे। आणि या दुर्गामातेची आज नवीन मूर्ती आणि स्थापना आज केलेली आहे। त्याबद्दल मी विनोद साबळे, त्यांचे कुटुंबीय आणि त्याला सहकार्य करणारे सर्व मंडळींना मी पहिल्या शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो की आपल्या या करंजाडे गावामध्ये एक चांगलं देखणं मंदिर आणि दुर्गामातेचं इथं उभं राहिलेलं आहे। त्याबद्दल मी यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2 ते 3 दिवसांपासून करंजाडे गावात श्री दुर्गामाता मंदिर जीर्णोद्धार सोहळा संपन्न होत आहे, याबद्दल काय सांगाल? निश्चितच माझे वडील स्वर्गीय सदाशिव साबळे यांनी 2000 साली हे मंदिर बांधलं होतं आणि परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने ते मंदिर वडिलांनी बांधलं होतं। आज 25 वर्ष झाल्याच्या नंतर मंदिर जीर्ण झालं होतं आणि मग आम्ही कुटुंबीय आणि भावांनी ठरवलं की वडिलांच्या स्मरणार्थ आपण पुन्हा एकदा नवीन मंदिर बांधूया आणि जानेवारीमध्ये संकल्प केला आणि वडिलांच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या कृपेने आई जगदंबेच्या कृपेने 6 महिन्यामध्ये हा मंदिर तयार झाला आणि आज लोकांना, सर्व भक्तगणांना मंदिर दर्शनासाठी उपलब्ध होतं। मंत्री भरतशेठ गोगावले देखील या ठिकाणी आले, आमदार विक्रांतजी पाटील यांनी सुद्धा दुर्गामातेचं दर्शन घेतलं, तर याबद्दल काय सांगाल? निश्चितच मी आपले नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांना निमंत्रण दिलं होतं। ते म्हटले की मी निश्चित येत होते। आज त्यांना खूप गडबड असल्यामुळे ते कालच येऊन गेले होते। तसेच आमदार विक्रांत पाटील येऊन गेले होते, प्रीतम शेठ म्हात्रे येऊन गेले, महेंद्र शेठ घरात येऊन गेले होते, जेब म्हात्रे येऊन गेले होते। ज्यांना मी निमंत्रण दिलं होतं त्यांनी इथे येऊन दर्शन घेतलं आणि मंदिर बघितल्यावर खुश झाले की त्यांना आनंद वाटला की असं एक मंदिर, सुंदर असं मंदिर झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला। या सोहळ्यानिमित्त साहेब मराठा समाजाचं आपण नेतृत्व देखील करत आहात। आई जगदंबे चरणी काय प्रार्थना असेल? आई जगदंबे चरणी हीच प्रार्थना की हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो, शेतकऱ्यांचे जे कष्ट आहेत ते दूर होवोत, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे तो सुद्धा सुटावा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सुफल संपल आणि चांगलं आयुष्य जगो आणि कुठेही बेरोजगारी असता कामा नये आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटावे असे आई जगदंबे चरणी प्रार्थना। या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी लागलेली आहे दर्शनासाठी, या संदर्भात निश्चितच, कारण 7-8 महिने झालं मंदिर बंद होता आणि माझा मित्रपरिवार, सर्व नातेवाईक किंवा सहकारी यांना मी निमंत्रण दिलं होतं, त्यामुळे आज सकाळपासूनच खूप गर्दी होती आणि महाप्रसादाचा सुद्धा लाभ प्रत्येकजण घेतात आणि सर्व ग्रामस्थ मंडळ आमचं इथे सगळं आयोजन करण्यासाठी इथे सज्ज आहे आणि व्यवस्थितपणे सर्वांचे इथे आयोजन होत आहे।